आज आपण डीप नेक सूट शिवायचा कसा ते शिकणार आहे. त्यासाठी मी उंची 40 इंच घेतली आहे प्लस 2 इंच 42, ही 42 इंच. आणि छाती माझी 34 आहे प्लस 2 इंच, हे 36 झालं. 36 भागिले 4 केलं, हे 9 इंच आलं प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. हे मी 9 घेतलं आणि हे 1.5 इंच घेतलं आहे. आता छाती माझी ही 10.5 आले. ह्या पद्धतीने मी ह्या बाजूला जी आकृती काढली त्याच्यामध्ये ही छाती मी 10.5 टाकली आहे. आता इथं तुमचं माप जसं असेल त्याप्रमाणे इथलं माप बदलू शकतं. आता माझी कमर 30 आहे प्लस 2 इंच केलं 32 झालं. 32 चोक 8 चोक 32, तर ते 8 मी 9.5 कसं घेतलं, 8 प्लस 1.5 ते 9.5 येते. तर मी ही पूर्ण कमर 9.5 घेतली आहे. सीट माझी 37 आहे प्लस 2 इंच, ही 39 झाली. 39 भागिले 4 केल्यानंतर हे 9.25 इंच येतं आहे. 9 आणि ह्या लाईनी माझ्या अर्धा पाऊण ह्या पद्धतीने आहे. 3 लाईनी. सीट माझी 10:15 येते, पण मी 10.5 घेतली आहे. ही आपली सीट झाली. आता हे आपलं माप झाले. चला आता आपण कपडा कटिंगला घेऊया. हे माझा ड्रेसचा कपडा आहे आणि हे माझा अस्तर आहे. आता आपण अस्तरची उंची किती घ्यायची ते बघूया. आता 42 माझा पूर्ण ड्रेसची उंची आहे, त्यातून आपल्याला 5 इंच मायनस करायचं आहे. जो तुमचा येतोय तो तुम्हाला घ्यायचा आहे. आता माझा 37 आला तर मी 37 घेतला. पहिला आपण कपडा सरळ करून घेऊ. त्यासाठी मी वर एक लाईन मारून घेतली आणि तिथून पुढे आपल्याला ड्रेसची उंची, जी उंची तुमची ड्रेसची आहे ती अस्तरची उंची आपल्याला किती घ्यायची, 37 घ्यायचे. तर ही आपण 37ला एक मार्किंग करून घेतली. ही आपली उंची झाली. आता आपल्याला सगळ्यात पहिला शोल्डर मी 5.5 घेतले. हे 5.5 सगळ्यांचं वेगवेगळं येईल. माझा डीप नेक पाठीमागचा गळा 8चा आहे म्हणून मी हे शोल्डर 5.5 घेतला आहे आणि मुंडा मी 6.5 घेतला आहे. आणि माझी छाती लाईन पण त्याच्यावरच येईल आणि कमर लाईन 13 आणि सीट 19 अशी मी मार्किंग करून घेतले. सेम त्याच मार्किंग मी समोर पण करून घेते. आपली लाईन तिरकी नको जायला, सरळ येण्यासाठी मी हे मार्किंग करून घेतले. आणि सरळ पट्टीनं तुम्हाला लाईनी आडव्या लाईनी मारून घ्यायच्या आहेत. हे लाईनिंग मारल्यामुळे आपल्याला पुढच्या मार्किंग टाकायला सोपं पडेल. आता माझी हे बघा, शोल्डर 5.5 घेतला आहे तर तुम्हाला छाती लाईनवर खालीसुद्धा माप 5.5च टाकायचा आणि तो आपल्याला मुंड्या सेपसाठी बॉक्स बनवून घ्यायचा आहे. आता माझी छाती 10.5 आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. आता हे कसं मी घेतले तुम्हाला मी मगाशीच दाखवलं आहे, त्या पद्धतीने मी आता हे मार्किंग टाकत आहे. आता जसं माझं हे माप 10.5, 9.5, 10.5 आलं आहे. इथं बदलू पण शकतं. सीट 11 येऊ शकते, कमर 7.5 येऊ शकते, 7.5 प्लस 1.5 इंच 8.5, 9 इंच येऊ शकते. म्हणजे हे तुमच्या मापाप्रमाणे हे बदलतं. हे माप फिक्स राहत नाही. जसं तुमचं माप आहे, मी जसं माप कसं मार्किंग लुजिंग किती ॲड करायची 2 इंच ते मी माझ्या पद्धतीप्रमाणे सांगितलं आहे. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा ड्रेस कटिंग करून बघा आणि कसा तुम्हाला फिटिंग बसतोय मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपलं फिटिंगची लाईनी झालेत. आता आपण मुंढ्या सेपसाठी मी 1/2 इंच बाहेर गेली. 1/2 इंच बाहेर का गेली मी हे, कारण की आपला डीप नेक आहे आणि आपण शोल्डर छोटं घेतलं आहे, 5.5 घेतले म्हणून मी 1/2 इंच बाहेर एक मार्किंग केली आणि पाठीमागचा मुंडा सेप दिला आहे. आणि शोल्डर 2.5 इंचच घेतले, शोल्डर नाही, गळा मी 2.5 इंच, गळा रुंदी 2.5 इंच आणि 3 इंच आपली शोल्डर पट्टी राहणार आहे. हे बघा, 3 इंच शोल्डर पट्टी राहणार आहे. तर पाठीमागचा गळा मी 8चा घेते. तुम्ही 9-10चा जसा हवा तसा घेऊ शकता, पण डीप नेक आहे, तुम्ही 8पेक्षा मोठाच घ्या, त्यापेक्षा छोटा नका घेऊ ह्या मापासाठी. तर तुम्हाला डीप नेक शिवायचा असेल तर हे माप शोल्डर मुंढा परफेक्ट बसणार आहे. आता मी गोल गळा दिला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दुसरा सेप पण देऊ शकता. मटका सेप पण खूप छान बसतो. आता आपण
हे मागचा स्टेप कंप्लीट झाला. आता मी याच्यामध्ये तुम्हाला पुढचा दाखवते. आता हा कटिंग झाल्यानंतर आपल्याला पुढचा असा आकायचा असतो, मग दुसरा कटिंग करायचा असतो. तर मी हा जो दिला आहे हा पुढचा मुंडा स्टेप आणि मी पुढचा गळा 6चा घेतला आणि हा आपला गोल गळा मी दोन्ही गोल घेतले आहेत. हे आपलं अस्तर कटिंग अस्तर आखून कंप्लीट आहे. आता आपल्याला कटिंग करायचं आहे. आणि हा खालचं मी मगाशी बॉक्स बनवायचा राहिला होता, हे आपला खालचा पण बॉक्स कंप्लीट आहे. ह्या पद्धतीने करायचं आहे तुम्हाला. हे आपलं मार्किंग करून झालं आहे, कटिंग पण झालं आहे. हे अस्तर कटिंग झालेलं आणि जिथं आपल्या लाईनी होत्या तिथं आपल्याला कट टाकायचे आहेत. जिथं जिथं आपल्या लाईनी होत्या म्हणजे जिथं कमर लाईन, सीट लाईन किंवा जी आपण 1.5 इंच मार्जिनिंग घेतली होती हे इथं कट टाकायचे आहेत. म्हणजे पुढचा भाग मागचा भाग आपल्याला जोडणं सोपं जातं. त्यामुळे हा कट टाकायला बिलकुल विसरायचं नाही. आणि हे बघा आपण 5 इंच वजा केलं होतं उंचीमधून, तर मी ड्रेसचा कपडा तो वाढवून घेतला आहे, बरोबर 42 घेतला आहे. हे बघा 5 इंच आपला ड्रेसचा कपडा जास्त आहे. हे आपलं ड्रेसचं आणि अस्तरचं कटिंग कंप्लीट आहे. तर आता आपल्याला हे एक तर तुम्ही मशनीवर हे शिवून पण घेऊ शकता, पण मी ह्याला काय केलं फेविक्विकनं चिपकवलं आहे. हे बघा जे मुलांसाठी पेपर चिपकवायला वगैरे शाळेमध्ये मुलं जे वापरतात ना, मी तेच इथं वापरलं आहे. हे आपलं चिपकून झालं आहे. हे थोडा वेळ ठेवायचं. हे छान हे बघा हे चिपकलं आहे आपलं. आणि नसेल चिपकवलं तर परत जरा चिपकवून घ्या. माझं नाही चिपकलं, मी परत चिपकवते कारण तिथं व्यवस्थित फेविक्विक लागला नव्हता. आता आपल्याला हा जो मी शिवते ह्यासाठी मी खणाचा कपडा घेतला होता आणि खणाच्या कपड्यामधून मी जॅकेट शिवला आहे काटांचं आणि राहिला आहे तो हा एवढाच तुकडा राहिला आहे म्हणजे काटांचा. तर त्याचा मी गळ्याला असा पुढं हे जसं मी दाखवते त्या मार्किंग असं मला पॅटर्न बनवायचं आहे. त्यासाठी मी हा कपडा एकमेकाला जोडून घेतला आहे. हे बघा शिलाई तर तुम्हाला मध्ये दिसतेच आहे. तर आता मार्किंग कशी करायची ते बघा. त्यासाठी आपल्याला 6 इंच पुढं टेप सोडायचा आहे. जो आपण गळ्याची पुढची उंची घेतली आहे 6 इंच पुढं सोडला आणि पुढं हे बघा मी 16 इंचाला मार्किंग करून घेतले. हा मध्ये येणार आहे आणि हे 16 घेतले तर मी त्याच्या बाजूची 14.5 इंच घेतली आहे आणि मध्ये शिलाई मारून घेतली. हे बघा ही शिलाई मारून घेतली आणि साईडनं असे काठ फोल्ड करून घ्यायचे आहेत. आणि हे मी तुम्हाला मशनीवर दाखवतेच आहे कसं करायचं. चला आता आपण हे शिवायला घेऊया. काही डाऊट असतील कटिंगमध्ये तर तुम्ही मला कमेंट करून सांगू. हे बघा पहिला मी याच्यावर शिलाई मारून घेतले. हो मी ते दाखवायचं राहून गेलं, कट झालं ते माझ्याकडून आणि त्यामुळं शिलाई मारल्यामुळं हा फोल्ड मला व्यवस्थित करतात. हे बघा दिसतो पण तुम्हासनी. मी त्याला आधी बॉक्स शिलाई मारून घेतली आहे आणि बरोबर त्याच्यावरच हा मला इझिली मी आतमध्ये कपडा फोल्ड करते कारण त्याच्यावर मी आधी शिलाई मारली. हे बघा आणि शिलाई मारलेली भाग आहे तोच मी आतमध्ये फोल्ड करते. शिलाई मारून घेतल्यामुळं असं फोल्ड करायला सोपं जातं. हो का. हे बघा आता मध्ये मी असं दाबून मार्क करून घेते दोन्ही बाजूला आणि मी ह्याला पण आधीच जरा आखून घेतला आहे. हे बघा मध्य काढला आहे त्याचा. तर मध्याला बरोबर मध्य मी पॅक करते. प्लस मी कपडा वर सरकवते. हे बघा थोडा थोडा कपडा मी वर सरकवते कारण की तिथं तो बाहेर निघला नाही पाहिजे, नाहीतर गळ्याची फिनिशिंग खराब होणार. आणि मध्येच पहिला मी शिलाई मारून घेते. हे बघा मधली लाईन सोडायची नाही, नाहीतर हा डिझाईन क्रॉस बसते. क्रॉस बसली की मग तो ड्रेस घातल्यानंतर मजा नाही येत. हे बघा मध्ये शिलाई मारून झाली. आता आपण चारी बाजूने पण साईडनं पण शिलाई मारून घेऊ शकतो. ही गळ्याला समोर कपड्याला लावायची माझी पद्धत तुम्हासनी कशी वाटली प्लीज मला कमेंट करा. आणि तुम्हासनी ही मी शिकवते ही पद्धत समजते का किंवा तुम्हाला नवीन काय शिकायचं असेल तरीही मला सांगू शकता. हे बघा पाठीमागून ही फिनिशिंग हे एक्स्ट्रा आपण वर सोडला होता कपडा तो आपण कट करून काढायचा आणि नंतर आपल्याला पट्टी लावायची. आता ही पट्टी लावायची पण एक नवीन पद्धत आहे, मी तुम्हाला ते शिकवते. हे बघा
अशी पहिला पण पट्टीला शिलाई मारून घेणार आहे. साधी तिरकी पट्टी मी घेतली हो का. ही तिरकी पट्टी झाली. एक्स्ट्रा कपडा मी कट केला आहे आणि आता ही सरळ पट्टी आहे. आता आपल्याला ही गोल करायची. त्यासाठी मी काय करते, पाठीमागच्या साईडला बोट पकडून ठेवते, कारण कपडा मी पुढं जाऊन देत नाही. त्यामुळं ते बघा असा गोल सेप बनला आहे पट्टीचा. हे बघा ही गोल बनत नाही, पण ही पाठीमागं मी बोट लावल्यामुळे, दाबाच्या पाठीमागं बोट पकडून ठेवल्यामुळं हे गोल सेप इझिली बनतो. बघा ही पद्धत पण ट्राय करून बघा. तुम्ही ब्लाऊजसाठी ट्राय करू शकता. म्हणजे तुम्ही जिथं गळ्याला तुम्हाला दुमडपट्टी टाकायची, चुन्या टाकायला जमत नसतील तर ही बेस्ट पद्धत आहे. एकदा नक्की बनवून बघा, लावा आणि नंतर मला कमेंट करा सॉरी. हे बघा आता त्याच्यानंतर आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत. कट मारल्यामुळं आपली ती जी दुमडपट्टी आहे ती व्यवस्थित कट मारणं खूप गरजेचं आहे. तुम्ही गळा कोणताही बनवा, गोल असो, चौकोनी असो, पंचकोनी असो, हां असे कट बसलेच पाहिजेत. आणि दाबटीप हे बघा. आता तुम्ही हे दाबटीप पण मारणं गरजेचं. दाबटीप नाही मारली तरी आपलं फिनिशिंग बिघडतं. त्यामुळे दाबटीप पण मारून घ्या. मी जशी सांगते त्या पद्धतीने तुम्ही जर हा ड्रेस कटिंग केला, शिवला तर पूर्ण गॅरंटी खूप छान तुम्हासनी हा ड्रेस फिनिशिंगला पण येईल आणि बसेलही सुंदर. हे बघा चला, कुठेही आपला कपडा खेचला नाही गेलाय किंवा काही नाही. आता ह्या साईडला तुम्ही हात शिलाई पण करू शकता किंवा ड्रेस आहे म्हणून मी दुसरी पण शिलाई मारून घेतली आहे. आपला पुढचा गळा कंप्लीट झाला आहे. तर पाठीमागं मी आता दुमड नाही मारत, मी चुने टाकलेत. हे बघा ह्या पद्धतीनं मी ही पद्धत बऱ्याच वेळ दाखवली आहे. त्यामुळं तुम्हाला जर बघायचे असेल तर माझे दुसरे व्हिडिओ बघू शकता. आता हे बघा, हे शोल्डर जोडायची ही पद्धत आहे. पहिला तुम्हासनी जे आपण पट्टी लावल्या त्याच्यावर शिलाई मारायची आणि त्याच्यावर आपल्याला पुढचा भाग पलटी करून ठेवायचा. आणि हे बघा जसं मी दाखवले त्या पद्धतीनं तुम्ही हा व्हिडिओ जरा आरामात व्यवस्थित बघितला ना, हे तुम्हासनी पटकन समजेल. आता मी बाही कटिंग तुम्हाला दाखवली नाही आहे, पण हे आपल्याला आता हे मुंडा कसा घ्यायचा आहे. आपला छाती काय आहे, 34 आहे. 34चा चौथा 8.5 येतो आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. हे असं मुंड्यावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा जोडायला घ्यायचा आहे. हे एक्स्ट्रा कपडा माझा वाढला आहे, तुमचाही वाढू शकतो, कमी होऊ शकतो, पण तो ठेवायचा नाही. तो आपल्याला कट करून सेपला व्यवस्थित. आणि चला आता आपण बाही लावून घेऊया. पुढच्या भागाला पुढचा भाग ह्या पद्धतीनं. आता बाही लावणं वगैरे कटिंगला, तुम्ही बाही कटिंगला उंची तुमची आहे तीच येईल. आणि मुंडा सेपसाठी तुम्हाला खाली किती जायचं आहे, 3, 3.5 त्यापेक्षा जास्त जायचं नाही. आणि बाही जोडायला घ्यायची. हे बघा आपला आता प्रेस बटन ड्रेससाठी लावणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी हे बघा अशी पट्टी बनवायची आहे तुम्हासनी आणि ही शिलाई मारायची आणि फोल्ड मारून. प्रेस बटनचे 2 बटन असतात. जे चपटं बटन असतं ते ह्या पट्टीला लागतं आणि ज्या साईडला ते बसवायचे असं 2, तुम्ही प्रेस बटन जेव्हा बघाल ना तुमच्या लक्षात येईल. चपटं बटन ह्या पट्टीला लावायचं असतं, म्हणजे ते आपल्या बॉडीला रुतणार नाही असं. हे बघा इथं अशी प्रेस बटन लावल्यामुळं शोल्डर उतरलं जात नाही आणि बऱ्यापैकी आपला ड्रेस छान बसतो. त्यामुळं ड्रेस असाल तर प्रेस बटन नक्की लावा. आता आपण फिटिंग करायसाठी बघा, आता मी जे कट मारले होते ते तुमचं कामी येतील. बघा मी असे पिना लावून घ्यायला लागले. आता आपला अस्तर आणि ड्रेसचा कपडा आपण एकमेकाला चिपवाय घेतला त्यावेळेस हा मागं पुढं होता, तर तो एक्स्ट्रा आहे तर तो मी कट करायचा राहून गेले. पण ते लक्षात ठेवून तुम्ही मार्किंग करायचे. बघ पहिला कट मारलेला त्यालाच मी चॉकनं हे करून घेतलं आणि हे मार्किंग आपली दिसतेच आहे पहिलाच, त्याच्यावरच मी शिलाई मारून घेणार आहे. हे बघा ह्या पद्धतीनं. ठीक आहे. आता तुम्हासनी शिलाई कशी मारायची हे बघा. आता इथं पाहिजे तर तुम्ही मार्किंग आपण 1.5 इंच हे केले तर तुम्ही 1.5 इंच पण त्यावेळेस तिथं टेपनं टाकून तिथून पण शिलाई फिटिंग करू शकता. पण कट मारल्याचे फायदे, कट मारल्यामुळे आपले दोन्ही भाग, पुढचा पाठीमागचा भाग क्रॉस होत नाही, व्यवस्थित जोडला जातो. आणि हे बघा हे पण तुमचं जे काखेमध्ये वर खाली होतं तो प्रॉब्लेम पण निघून जातो. ह्या पद्धतीने दुसरी बाजू पण मी करून घेते. बघ हे झालेलं आहे आपलं. आता ही 36 आहे. 36चा अर्ध काय येतं, 18. हे बघा ही माझी छाती 18 आहे. आता माझी कमर 32 होती
त्याचा अर्ध काय येणार आहे, 16 येणार आहे. आणि हे माझं 39 होतं, 39चे अर्ध 19.5. तर हे मी तुम्हाला अर्ध्याचं माप दाखवते. हे आपण जसं फिटिंग घेतलं ते परफेक्ट आहे. आता सगळ्यात पहिला अस्तर जो होता त्याला पण आपण फोल्ड मारून घेतला, हे बघा ह्या पद्धतीने. आता तुम्हाला ना माझी एक बहीण आहे, तिला कट बनवता जमत नाही म्हणून मी ह्यात दोन्ही बाजूचा कट कसा बनवायचा तो मी दाखवला आहे बरं का. तर ती तर मला सांगेलच तिला कसा समजला, तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. हे बघा, तर ह्यासाठी मी आता अस्तर याच्यासोबत आहे म्हणून मी इथं अस्तरला आणि ड्रेसला फोल्ड करून पिन लावते. तर नाही लावली ना मग अस्तरला किंवा ड्रेसचा कपडा एक्स्ट्रा मागं पुढं होतो आणि तिथं चुनी पडते. म्हणून मी पहिला ही अशी एक पिन लावून घेतली आणि आता आपण इथं मागं पुढं होत नाही कारण की मी वरून ते जोडून आणलं आहे, पिन काढली. आणि जसं मी दाखवते अर्धा इंच, आपण 1 इंचच कपडा एक्स्ट्रा सोडला आहे बरोबर आहे. इथं आपण 1.5 नाही सोडला आहे, त्यामुळे अर्धा इंच असा फोल्डमध्ये 1 इंच इथं बरोबर मायनस होतो. म्हणून सीट जे काय तुमचे असेल, जे प्लस करून येतं आहे त्यात मार्जिनिंग फक्त 1 इंचच ठेवायचं आहे, जास्त नाही ठेवायचं. हे मात्र तुम्ही विसरायचं नाही, 1 इंच सीटच्या पुढे मार्जिन. आता हे बघा, ह्या कट कसा बनवायचा तो शिका. हे बघा, हा असा व्यवस्थित कपडा सगळा साईडला सरकवायचा आहे. आणि हे जे आपली फिटिंगची जे छाती सीटची जी लाईन समोर व्यवस्थित आली पाहिजे. आणि मग हा कटचा जो शेप आहे व्यवस्थित बनतो. आणि एवढा मी सांगितलं, दाखवते क्लिअरमध्ये. नसेल समजलं तर मला कमेंट करा, मी परत एखादा ड्रेस नक्की शिवून तुम्हाला दाखवेल ते कसं करायचं आहे. ह्या एका बाजूलाच मला पिन लावायची गरज पडली, ह्या बाजूला नाही, कारण की ह्याला काय आपल्याला उलटी शिलाई नव्हती मारायची, सरळ शिलाई येणार होती. हे बघा किती सुंदर कट आलं आहे. हे बघा, याला कुठंसुद्धा चुनी पडली नाही आहे. चला, ही तर मी तुम्हाला दाखवलेच व्यवस्थित प्रॉपर. आता तुम्हाला दुसरी शिलाई मारायची असेल तर त्या बाजूला मारू शकताय. आता बघा, ह्या साईडला पण मी एक पिन लावून घेते आणि आपण शिलाई टाट करूया. हे बघा, इथं परत एकदा दाखवते. हे बघा, हे समोर घेतले मी, जे आपली फिटिंगची आपण जी शिलाई मारली ना ते एकदम समोर घेतली आहे. माझ्यासमोर मी ओपन केलं आहे, तर ही पुढचा भाग एका साईडला, पाठीमागचा भाग एका साईडला आणि कटचा भाग मी फाकवते. हे बघा, इथं फाकवते कारण तिथं कपडा जर लूज सोडला ना इकडे चुनी पडते. आपण जिथं फोल्ड करतो त्या खाली चुनी पडते, त्यामुळं कपडा सगळा तिकडचा पुढच्या भागाला, पाठीमागचा भाग पाठीमागं सरकवायचा आहे कपडा सगळा, बिलकुल मध्ये कपडा जाऊन द्यायचा नाही. हे बघा, आणि इथं मागं पुढं करून पॅक करायचं आहे. आणि बाकी जसं मी 2 फोल्ड सांगितले ते आपण फोल्ड करायचं आहे. हे बघा, आता आपला कट जो बनवून झाला, पण हिथं चेक करणं खूप गरजेचं आहे. कधी हिथं मागं पुढं होतं आणि मग तो टोक एक खाली लोंबतो, एक वर राहतो. तर आता माझा ह्या साईडचा तर बरोबर होता, तर आपण ही साईड पण बघून घेऊ. ओके, ही साईडची माझी थोडीशी पाव इंच खाली वर आहे, तर आपण हा कसा सरळ करायचा बघू. हे बघा, हा असा कट करून त्याच लाईनला आपल्याला मिळवायचं आहे. हे होतं कमी जास्त, पण हे करायचं आहे मगच आपल्याला खालची शिलाई मारायची आहे. हे बघा, खाली पण सेम आपण 1 इंच वर शोल्डरसाठी आणि 1 इंच इथं 2 इंचच कपडा सोडलाय, त्यामुळे खाली सुद्धा आपल्याला 1 इंचच कपडा दाबायचा आहे. जसा मी पुढं केला तसा पाठीमागं पण. आणि तुम्हाला इथं हवा असेल तर 1.5 इंच 2 इंच सोडून तुम्ही इथं फोल्ड मोठा पण टाकू शकता. हो का, मी आता हे माझं पहिला कुर्ता मी दाखवते त्यामुळं मी हे साधा मापामध्ये दाखवलं आहे. हे बघा, हे जोडून बघा सगळं व्यवस्थित आहे.